नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारण म्हटलं की नाराजी आलीच. प्रत्येक पक्षामध्ये किमान एक तरी ज्येष्ठ नेता नाराज असतोच असतो. भाजपमध्ये तर सध्या नाराजांची संख्या कमी असण्याचं काही कारणच नाहीये, कारण भाजपसोबत सत्तेत आलेले दुसरे दोन पक्ष आणि या सगळ्यांची मिळून वाढलेली संख्या असं म्हटल्यानंतर भाजपमध्ये नाराजांची संख्या जास्त असणार हे ओघानं आलंच. भाजपमध्ये सध्या सुधीर मुनगंटीवार नाराज दिसतात. नाही म्हणजे असं ते स्पष्टपणे म्हणालेले नाहीयेत, पण राजकारणात असं उघडपणे कोण सांगतं की मी नाराज आहे म्हणून. पण गेल्या वर्षभरापासून सुधीर मुनगंटीवार यांची आपल्या सरकारबद्दलची किंवा विविध विषयांवरची वक्तव्य जर तुम्ही नीट बघितलीत तर सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहेत याचा स्पष्ट अंदाज येतो. आज सुद्धा असंच झालं. सुधीर मुनगंटीवार यांनी एक नाही तर दोन अशी वक्तव्ये केली की ज्यामुळे महायुतीमध्ये भाजपमध्ये मुनगंटीवार नाराज आहेत का हा मुद्दा पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आला. नेमकं काय काय म्हटलं आज मुनगंटीवारानं, का आज असं म्हटलं जाते की मुनगंटीवार नाराज आहेत, या संदर्भातला हा रिपोर्ट बघा. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते. पण सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवारांनी त्यांच्या सरकारला घरचा आहेर दिला. आचारसंहितेमुळे कमी दिवस अधिवेशन घेतलं जातं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यावर आचारसंहितेमुळे जर कमी अधिवेशन घेतलं जात असेल तर मग ते घ्यायचंच कशाला असा सवाल मुनगंटीवारांनी केला. आचारसंहिता निवडणुकीचं हे वर्ष आहे म्हणूनच हे अधिवेशन रविवारपर्यंत घेण्यात येत आहे. आता तुम्ही जो प्रश्न केला की 6 दिवसात महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला न्याय मिळू शकतो का, तर त्याचं उत्तर होय असूच शकत नाही. पण अधिवेशन निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या कारणाने अधिवेशन समजा आम्ही उद्या 3 आठवडे घेतलं पण त्याच्यात चर्चाच जर करता येत नसेल तर मग अधिवेशनाचा उपयोग होणार नाही. मुनगंटीवार एवढ्यावरच थांबले नाहीत. अंबादास दानवेंनी शिवसेनेच्या आमदारांवर कॅश बॉम्बचे आरोप केले. त्या आरोपांचा तपास झाला पाहिजे असं मुनगंटीवारांनी म्हटलं. एखादा व्हिडिओ माजी विरोधी पक्ष नेत्यांनी दिला असेल तर शासनाच्या वतीने निश्चितपणे त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओ मधली सत्यता त्याची पडताळणी ही करतील. 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळातील अर्थ खातं मुनगंटीवारांना देण्यात आलं. त्यांनी सलग 5 वर्ष राज्याचा अर्थसंकल्प मांडला. जून 2022 मध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्यावेळेस मात्र मुनगंटीवारांना सांस्कृतिक कार्य हे तुलनेनं कमी महत्वाचं खातं दिलं गेलं. त्यानंतर 2च वर्षांनी लोकसभेची निवडणूक आली. चंद्रपूर लोकसभेची जागा मुनगंटीवारांनी लढावी असे आदेश दिल्लीतून आले. मुनगंटीवारांनी अर्ज भरला खरा, पण आपल्याला ही निवडणूक लढवायची नाही, आपण महाराष्ट्रातच खुश आहोत असं ते जाहीरपणे बोलले. त्यांच्या समोर उमेदवारही तगडा होता. काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर. मुनगंटीवारांची अनास्था आणि प्रतिभाताईंनी केलेला जोरदार प्रचार याचा परिणाम असा झाला की मुनगंटीवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. आपल्याला लोकसभा लढवण्याची इच्छा नाही असं मुनगंटीवारांनी जाहीर बोलणं पक्षश्रेष्ठींना अजिबात आवडलं नसल्याचं सांगितलं जातं. त्याचे परिणाम लवकरच दिसतील असं काही जाणकार म्हणतही होते. झालंही तसंच. नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. महायुतीला घवघवीत यशही मिळालं. 5 डिसेंबर 2024 ला शपथविधी ठरला. सोहळा सुरू झाला, पण मुनगंटीवार कुठेच नव्हते. अर्थ सरळ होता. मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक हे सगळे नेते मुनगंटीवारांपेक्षा कनिष्ठ असूनही त्यांना मंत्रिपद दिली गेली. पण मुनगंटीवारांना फक्त आमदारकीवरच समाधान मानावं लागलं. एकेकाळी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या नेत्याला आता मंत्रिमंडळातून बाहेर राहावं लागतंय. आपल्या सरकारला घरचा आहेर देण्यामागे बहुधा मुनगंटीवारांची हीच खतखत असावी. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.